श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पण घरामध्ये कंटिन्यू कलह चाललेला आहे किंवा कोणतीच कामं आपली सुरळीत पार पडत नाहीत. अगदी गाडी घेण्याचं असो, घर घेण्याचं असो किंवा काही खरेदी करण्याचं असो, अगदी जो उद्योग व्यवसाय खूप आनंदाने खूप उत्साहाने चालू केला होता, खूप सुंदर चालत होता, पण कालांतराने काय झालं माहिती नाही, तो उद्योग व्यवसाय सुद्धा ठप्प होण्याच्या मार्गावरती आहे. जे काही आपलं कर्ज आहे त्या कर्जाचे हप्ते सुद्धा जात नाहीत. मुलांची वय खूप झालेली आहेत, परंतु त्या मुलांचं लग्न जमत नाही. काही लोकांच्या लग्नाला खूप वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, पण त्यांना संतती प्राप्ती होत नाही. त्याचप्रमाणे मुलं कंटिन्यू चिडचिड करतात, मुलांचं अभ्यासामध्ये मन रमत नाही. छोटी मुलं ही उलट बोलतात, कुणाचाही अपमान करतात किंवा छोटे मोठे हे त्यांना काहीच कळत नाही. त्यांचं अभ्यासाकडे लक्ष नाही, जेवणाकडे लक्ष नाही. म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारे घरामध्ये कोणते ना कोणते प्रॉब्लेम चालूच आहेत. त्याचप्रमाणे अचानकपणे काहीतरी संकट येतात, अचानकपणे काहीतरी ॲक्सिडेंट म्हणा किंवा घरावरती एखादा दुःखाचा डोंगर कोसळणं, म्हणजे एखादं आजारपण वगैरे म्हणा किंवा एखादा आजार अचानकपणे चालू होणं म्हणा, अशा 1,000 जर समस्या तुम्हालाही जर जाणवत असतील तर समजून जा की हा जो व्हिडिओ आहे हा खास स्वामींनी तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे. तर हा व्हिडिओ खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय लाल किताब मधील उपाय आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, लाल किताब असो, गुरुचरित्र असो किंवा स्वामी सारामृत असो किंवा इतरही काही ग्रंथ आहेत, तर त्या ग्रंथांमध्ये जे काही उपाय असतात हे उपाय कधीच खाली हात जात नाहीत. तर हे जे उपाय असतात हे अनुभव घेऊन नंतरनं ते उपाय नोंदवलेले असतात, जेणेकरून सम उपाय सम दुःख ज्यांचं आहे त्यांना त्या उपायांमुळे अनुभव यावा आणि त्यांच्या जीवनातही सुख समाधानाने आनंद नांदावं, यासाठी ते उपाय समाजापर्यंत पोहोचवलेले असतात. तर उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी जरी केला तरी चालेल. आठवड्यातील 8 दिवसापैकी कोणत्याही दिवशी करा. फक्त हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला सायंकाळच्या वेळी, म्हणजे सूर्योदय झाल्याच्या नंतरच करायचा आहे. सूर्यास्त झाल्याच्या नंतरच करायचा आहे. सूर्यास्त कधी होतो तर 6-6:30. आता तुम्ही म्हणाल की ताई आता पाऊस चालू आहे, सूर्याचं दर्शन तसंही होत नाही, मग दिवसभरात नाही, दिवसभरामध्ये करायचाच नाही. कॅलेंडर असो किंवा नेटवरती सर्च करा, एक टायमिंग दिलेला असतो, प्रत्येक भागाचा टायमिंग वेगळा असतो. तर सूर्यास्ताचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगच्या नंतर, म्हणजे 6:30-7च्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय कुठे करायचा, तो उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच, तुमच्या देवघराच्या समोर बसूनच करायचा आहे. घरातील कोणीही, पुरुष किंवा महिला, कोणी जरी हा उपाय केला तरी चालेल. फक्त तुमच्या घरामध्ये त्यावेळेस पिरियड, सूतक आणि विटाळ नसावं, एवढी मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. उपायासाठी साहित्य काय लागणार ते सांगते. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तांदूळ. कोणतेही तांदूळ घ्या, फक्त कणी नको आहे, तुकडा तांदूळ नको आहे, तर अख्खे जे तांदूळ आहेत ते घ्या. कोणतेही घ्या, बासमती घ्या, रेशनिंगचे घ्या किंवा कोणतेही तुम्हाला जे अवेलेबल होतील, तुम्ही जे वापरता स्वयंपाकामध्ये ते जरी घेतले तरी चालेल, फक्त तुकडा नको. तर हे तांदूळ तुम्हाला एक पेलाभर किंवा वाटीभर घ्यायचे आहे, किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक मूठभर घ्यायचे आहेत. त्यानंतर काळी मिरी, जे आपण मसाल्याच्या साहित्यामध्ये वापरतो, तर ही काळी मिरी तुम्हाला 7 काळ्या मिरी घ्यायच्या आहेत. ह्या काळ्या मिरी व्यवस्थित घ्या, कुठेतरी साल गेलेली किंवा तुटलेली किंवा फुटलेली अशी काळी मिरी घेऊ नका. जे घरात आहेत त्या जरी घेतल्या तरी चालेल. फक्त एक काळजी घ्या की ज्यावेळेस सुतक होतं, विटाळ होता किंवा तुमच्या घरात पिरियड वगैरे असताना तुमचा त्या ही जे साहित्य आहे, म्हणजे तांदूळ असो किंवा काळी मिरी असो, याला हात लागलेला नसावा. किंवा मग काय करा, बाजारातनंच तुम्ही 5,000 रुपयाच्या काळ्या मिरी आणा आणि पावशेर 1 किलो, तुम्हाला जे शक्य आहे तेवढं तुम्हाला तांदूळ आणा आणि त्यातून फक्त तुम्हाला एक पेलाभर, छोटासा पेलाभर किंवा वाटीभर तांदूळ घ्यायचं किंवा एका मुठीच्या अंदाजाने तांदूळ घ्यायचा. आणि लाल रंगाची एक छोटीशी पोटली घ्या किंवा लाल रंगाचा एक रुमाल किंवा साधासा तुम्ही कपडा जरी घेतलात तरीही चालेल. तुमच्याकडे जो असेल तो कपडा जरी घेतलात तरी चालेल, तो सुई धाग्याने शिवलात तरीही चालेल किंवा डायरेक्ट कसाही घेतलात तरीही चालेल. आता काय करायचं, हे सर्व साहित्य घ्यायचं, देवघराच्या समोर बसायचं, एका प्लेटमध्ये घ्या. देवघराच्या समोर तुम्हाला बसून एक पाट किंवा चौरंग मांडा, साईडला एक दिवा प्रज्वलित करून घ्या, धूप दीप जे काही असेल ते लावून घ्या. आता
कोणताही उपाय करताना आपण अग्नीला साक्षी मानून करतो. अग्नीला साक्षी मानून केलेला उपाय किंवा केलेली पूजाही असो कधीच खाली हात जात नाही. पहा, ज्यावेळेस आपण सत्यनारायणही करतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही प्रथम दिवा प्रज्वलित करा. प्रथम दिव्याची पूजा केली जाते. तसंच आपण ज्यावेळेस घरातही रोज देवपूजा करतो त्यावेळेस देवपूजा करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि त्यानंतर देव आंघोळीला घ्यायचे असतं किंवा देव पूजेला घ्यायचे असतं. त्याचं खूप शास्त्र आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की प्रथम दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती जे काही आहे ते लावून घ्यायचं. त्यानंतर तुमचे जे काही विधी आहे, तुमची जे काही पूजा आहे ते करायला सुरुवात करायची आहे. आता हे केल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं, एक पाट चौरंग घेतला की त्यावरती तुम्हाला जी पोटली सांगितली लाल रंगाची किंवा जो तुम्ही लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे तो कपडा अंथरायचा, अंथरून ठेवायचा. आणि तुमच्याकडे गुलाब पाणी थोडंसं असेल तर ते शिंपडा, गंगाजल असेल तर शिंपडा, नसेलच तर अत्तर असेल अत्तर शिंपडा, तेही नसेल तर साधं जे आपण पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरतो ते थोडंसं शिंपडायचं. आणि त्यानंतर हे जे तांदूळ आहे ते तांदूळ तुम्हाला तुमच्या काय करायचं आहे, उजव्या हातावरती घ्यायचे आहे. आता उजव्या हातावरती तळ हातावरती बसतील एवढेच तांदूळ घ्या. म्हणजे आपल्या मुठीत बसतील एवढेच तांदूळ घ्या. कमी जरी घेतले तरी चालतील, फक्त ते मुठीतून सांडणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे. त्या प्रमाणात तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. तर मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे. या तांदूळ घेतलेल्या मुठीवरती तुम्हाला ज्या 7 काळी मिरी सांगितल्या काळी मिरी ठेवायच्या आहेत. आणि काळी मिरी ठेवल्याच्या नंतर तुम्हाला हे तांदूळ आणि काळी मिरी एकत्र ठेवायच्या, मूठ बंद करायची. आणि मूठ बंद करून तुम्हाला तुमची जी इच्छा आहे, कोणतीही इच्छा असू द्या, कोणतीही, तुम्हाला सरकारी नोकरीची इच्छा आहे, तुम्हाला घर घेण्याची इच्छा आहे, तुम्हाला जमीन घेण्याची इच्छा आहे, तुम्हाला संतती प्राप्तीची इच्छा आहे, तुम्हाला विवाहाची इच्छा आहे, तुम्हाला चांगल्या नोकरीची इच्छा आहे, तुम्हाला उद्योग व्यवसायाची इच्छा आहे, तुमच्या मुलांचा विवाह होण्याची, तुमच्या मुलांचं शिक्षण करिअर होण्याची जी कोणती इच्छा तुमची असेल किंवा तुमचे कोर्ट कचेरीचं काम असेल, तुमचं कोणतंही काम असू द्या, काहीही असू द्या, जी कोणती इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला 21 वेळेस बोलायची आहे. आता समजा मी घर घेण्यासाठी समजा मी इच्छा बोलत आहे तर मी काय बोलणार की माझ्या मनामध्ये जसं घर होतं तसं घर मला देवा स्वामी आई लवकर भेटू दे आणि माझी जशी इच्छा आहे त्याप्रमाणे माझ्या मनातील घर घेण्याची माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. आता हे झालं. आता दुसरं समजा माझी इच्छा आहे समजा माझ्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं, तर माझ्या मुलांचं शिक्षण खूप चांगलं व्हावं स्वामी आई माझी ही इच्छा आहे. तर माझ्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं ही माझी जी इच्छा आहे ती माझी पूर्णत्वास जाऊ दे, ती पूर्णत्वास तून हे असं तुम्हाला बोलायचं आहे. समजा तुमची संतती प्राप्तीची इच्छा आहे तर तुम्हाला बोलायचं आहे की माझी जी संतती प्राप्तीची इच्छा आहे ती लवकरात लवकर स्वामी आई पूर्ण होऊ दे आणि मला सुदृढ अशी संतती प्राप्त होऊ दे. विवाहाची इच्छा आहे तर माझा विवाह मला 7 जन्माची साथ देणारा, माझ्या सुख दुःखात साथ देणारा असा सहचारी मला भेटू दे आणि माझं आयुष्य माझं जीवन खूप सुखा समाधान आनंदात चालेल आणि त्यामध्ये मला साथ देईल असा साथीदार असा जोडीदार मला भेटू दे. अशी इच्छा तुम्हाला स्वामी आईकडे व्यक्त करायची आहे, बोलायची आहे. आता हे 21 वेळा बोलायची, एकच इच्छा बोलायची. नाहीतर तुमच्या आता माणूस हा इच्छेचा पुतळा आहे, माणसाच्या हजारो इच्छा असतात, सगळ्या बोलायच्या नाही. हा उपाय एका वेळेस एकाच इच्छेसाठी करायचा. समजा उद्योग व्यवसाय चालण्यासाठी करताय किंवा घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी करताय किंवा घरामध्ये आजारपण आहे ते दूर करण्यासाठी करताय, घरामध्ये कंटिन्यू वादविवाद कलह होतात ते करण्यासाठी करताय, नवरा बायको बोलत नाही त्यासाठी करताय, अगदी डायव्होर्सपर्यंत प्रकरण गेले तुम्हाला ते नको आहे, तुम्हाला एकत्रच राहायचं आहे त्यासाठी करताय, किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही त्यासाठी करताय. म्हणजे कोणतीही तुमची इच्छा असू द्या, ज्या इच्छेसाठी करताय ती इच्छा 21 वेळा बोलायची. बोलून झाल्याच्या नंतर निश्चितच हे तांदूळ आणि यातील मिऱ्या ह्या अभिमंत्रित होणार आहेत. आता तांदूळ काय घ्यायचं पहा, तांदळाला आणि मिऱ्यांना हे वास्तुशास्त्र असो किंवा कोणतंही मांत्रिक शास्त्र असो त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि या दोनही वस्तू अशा आहेत की यांना ह्या उपायांमध्ये खूप मोलाचं स्थान दिलेलं आहे आणि यांचे उपाय कधीच खाली हात जात नाहीत. हा उपाय पुन्हा सांगते लाल किताबमधील आहे, अनुभवसिद्ध असा उपाय आहे. फक्त पॉझिटिव्हली करा आणि लेट्स गो करून सोडून द्या. अगदी काही तासांमध्ये तुम्हाला अनुभव येणार आहे. आता हे अभिमंत्रित झालेले जे तांदूळ आणि मिऱ्या आहेत ते तुम्हाला त्या
लाल कपड्यावरती ठेवायच्या, त्याची एक पोटली तयार करायची. समजा पोटलीच घेतली, पोटलीला नॉड असतात, त्या नॉडनी तुम्हाला त्या पोटलीचं तोंड बंद करायचं. किंवा तुम्ही कपडा घेतला, कपड्यामध्ये ठेवा, त्याला 3 गाठी द्या आणि ही पोटली छोटीशी तयार करा. आता ही तयार झालेली जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस अगदी वरपासून ते खाली उंबऱ्यापर्यंत उतरवून घ्यायची आहे. उतरवून घेतल्याच्या नंतर ना बाहेरच्या बाजूनेच तुम्हाला ही पोटली तुमच्या मुख्य दरवाजाला अडकवायची आहे किंवा बांधायची आहे. पहा, जर जागा नसेल तर वरती अडकवण्याचा प्रयत्न करा. जागा जर असेल तर तुम्ही तिथं जरी ठेवलीत किंवा अडकवलीत तरीही चालेल. आता किती दिवस ठेवायची, तर 21 दिवस तुम्हाला ती पोटली तेथेच ठेवायची आहे. मी तुम्हाला सांगते 21 दिवस खूप होतात. अगदी तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतर काही तासांमध्ये 2 ते 3 तासांमध्ये तुम्हाला अनुभव येईल की तुमचा जो काही प्रॉब्लेम होता तो थोडा करून त्यामध्ये बदल होताना तुम्हाला दिसेल. तुमचे कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होताना तुम्हाला दिसेल, पूर्णत्वाकडे जाताना दिसेल, तुमचे लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होताना दिसेल. इतका प्रभावी उपाय आहे. 21 दिवस झाल्याच्या नंतर ना तुम्हाला असं वाटलं की आता माझी इच्छा पूर्ण होत आहे किंवा झालेली आहे, तर तुम्हाला ती पोटली तिथून काढायची, निर्मल्यामध्ये टाकायची, वाहत्या पाण्यात सोडून द्या तरीही चालेल. किंवा त्यातील जे धान्य आहे पक्ष्यांना टाका तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त पक्ष्यांना टाकताना ते मोकळ्या ठिकाणी जाऊन टाका, जेणेकरून ते तांदूळ कुणाच्याही पायाशी येणार नाही. पहा, आपण कोणताही उपाय करतोय, सेवा करतोय, हे आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी करतो, ना की कुणाला तरी विनाकारण त्रास देण्यासाठी करतो. आणि हे जे आपले उपाय आहेत ते कुणालाही त्रास देण्यासाठी नसतात. आपल्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत त्यातून सोल्युशन मिळण्यासाठी असतात. आणि मी असं कोणत्याच व्हिडिओमध्ये म्हणत नाही की माझ्या तायांनो दादांनो कामधंदा करू नका, हातावर हात देऊन बसा आणि तुम्ही उपाय केलं तरी तुमचं पोट भरणार आहे. तुम्हाला शिक्षण घेणं असेल, तुम्हाला कामधंदा करणं असेल, तुम्हाला मेहनत करणं असेल, तुम्हाला रात्रीचा दिवस करणं असेल, तरच तुम्हाला हे जे काही उपाय करता या उपायाला नशिबाचीही साथ भेटेल. आणि तुम्ही जे कर्म करताय कर्मांनाही नशिबाची साथ भेटेल. आणि ज्यावेळेस नशीब आणि कर्म एकत्र येतात त्यावेळेस आपली जी गाडी आहे ती रुळावरती येते आणि आपले जीवन सुखकर आणि समृद्ध होतं. आणि स्वामी सुद्धा आपल्याला साथ देते. फक्त मनोभावे करा, पॉझिटिव्हली करा. कारण कोणताही उपाय करताना जितक्या पॉझिटिव्हली कराल तितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्या उपायांची अनुभूती येते. त्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.